मी प्रतीक दोमाई तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वीकेंड जर्नीमध्ये. तर आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे की या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह असणार की जर तुम्ही फर्स्ट फ्लाईट करत असाल मुंबई टू इंदोर तर तुम्ही कसं जाऊ शकता हे या व्हिडिओमध्ये पूर्ण मी कवर केलं आहे. त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात प्रथम जर तुम्ही मुंबईपासून जर इंदोरला जात असाल तर तुम्हाला टर्मिनल 1ला यायचं आहे. तर टर्मिनल 1पासूनच डोमेस्टिक प्लेन्स मोस्टली फ्लाईट होतात आणि इथून जर तुम्हाला इंदोरला जायचं असेल तर बुकिंग कशी करावी, चेकिंग काय प्रोसेस आहेत, कसं हे सगळं होतं हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला पाहिजे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करतो. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही जर तुम्हाला फ्लाईट कशी बुक करायची आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला त्याचा एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवीन की फ्लाईट कशी बुक करावी. आणि आत्ता आपण त्याची पुढची प्रोसेस सांगतो आहे तुम्हाला. मी अजूम करतो की तुम्हाला फ्लाईट बुकिंग करू शकता. ठीक आहे, जास्त काही डिफिकल्ट नाही आहे. जे कोणते पण वेबसाईट आहे ते कम्पेअर करण्यासाठी हे सगळे खूप वेबसाईट आहे ते तुम्ही कम्पेअर करून तुम्हाला स्वस्त असेल तिथं तुम्ही बुकिंग करू शकता. ठीक आहे, आता आपण मी आता टर्मिनल 1मध्ये आलो आहे. टर्मिनल 1पासूनची पुढची प्रोसेस तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम जिथून आपण एंट्री करतो तिथे तुम्हाला तुमचा बोर्डिंग पास म्हणजेच तिकीट ती आणि तुमचा ID हे तुम्हाला दाखवावं लागतं. जसं की आता तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये पॉपअप होऊन जातील. त्याच्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या बॅग चेकिंग केल्या जातात. नॉर्मल एक असं चेक केलं जातं. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आहे की तिथे तुम्हाला तुमच्या बॅगचं वजन प्लस तुम्हाला तुमचा बोर्डिंग पास दिला जातो जो की अशा प्रकारे मिळतो. ठीक आहे, तर त्याप्रकारे तुम्हाला तुमचं बोर्डिंग पास भेटल्यानंतर त्या बोर्डिंगच्या पासवरती पूर्ण इन्फॉर्मेशन असते की तुम्हाला तुमची फ्लाईट कुठून टेक ऑफ होणार आहे. जस्ट माझ्या केसमध्ये गेट नंबर 25पासून आत्ता गेट नंबर 25च्या तर मी बसलो आहे. ठीक आहे, पण आता जसं गेट नंबर 25च्या मध्येच एक तुम्हाला तुमची सिक्युरिटी चेकिंग केली जाते. म्हणजे तिथे तुमचा बॉडी चेकअप, तुमची ज्या कॅबिन बॅग आहेत ते कॅबिन बॅगमध्ये सर्व तुमच्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत ते सर्व तुम्हाला बाहेर काढून ठेवावं लागतात. जसं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पॉपअप होईल. व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला वेगळं करावं लागतं. आणि तुम्ही पाण्याची बॉटल आणू शकता. 100 ml पर्यंत माझ्या बॉटलमध्ये होती, माझ्या बॅगमध्ये होती. मला काही काय बोललं नाही. खाण्याच्या गोष्टी पण काही गोष्टी अवेलेबल आहेत म्हणजे आणू शकता. जसं की तुमचा टिफिन हे सगळं तुम्ही आणू शकता. ठीक आहे, आणि खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत काय गोष्टी तुम्ही आणू शकता. तुम्हाला इंडिगोच्या वेबसाईटवरती तिथे तुम्हाला शो होऊन जाईल की कोणत्या गोष्टी तुम्ही आणू शकता आणि कोणत्या तुम्हाला चेकिंग बॅगमध्ये आणू शकता आणि कोणत्या कॅबिन बॅगमध्ये आणू शकता. ठीक आहे, आत्ता आपण आलो आहे गेट नंबर 25च्या इथे. गेट नंबर 25 नंतर आता तुम्हाला तिकीटची इन्फॉर्मेशन सांगतो की तिकीटमध्ये कोणती इन्फॉर्मेशन दिली आणि काय तुम्ही माइंडमध्ये या गोष्टी ठेवल्या पाहिजेत. आता तुम्हाला बोर्डिंग पासमधली इन्फॉर्मेशन सांगतो की जसं आपल्याला फ्लाईटची जी इन्फॉर्मेशन आहे ती सर्व इथे असते. जसं तुम्हाला सांगतो गेट नंबर 25च्या ते यायचं आहे. आणि झोन म्हणजे झोन 1, झोन 2. जो पहिला झोन जे अनाऊन्स करतात त्या झोननी पहिलं जायचं असतं. त्याच्यानंतर सीट ही F आणि E म्हणजे ही मिडलवाली आहे आणि F म्हणजे विंडो. आणि हे तर बोर्डिंग आवर्स हे सगळे 5:50ची बोर्डिंग पास आहे. म्हणजे 5:50ला आपल्याला इथे हजर असलं पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही आलात की खूप रिस्ट्रिक्टेड आहे आणि कितीही तुम्ही विनवण्या केला तरी तुम्हाला सोडणार नाहीत आतमध्ये. आणि आपली फ्लाईट ड्युरेशन आहे 6:35. ठीक आहे, आणि अजून हे तर काय उपयोगाचं नाही. ठीक आहे, आणि इथे हे पण डेट असते कुठून ते कुठपर्यंत हे सगळी इन्फॉर्मेशन ते दिली जाते. ही स्क्रीन बघत राहायची. ह्याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन असते. जर फ्लाईट बाय मिस्टेकली दुसऱ्या गेटवर गेली तर इथं दिसून येते.
जसं तुम्ही बघितलं मित्रांनो, जस्ट एक लाईव्ह एक्झाम्पल होतं. जर तुम्ही तुमची फ्लाईट जर मिस केली आणि तुम्ही लेट आलात तर बिलकुल अलाउड नाही करत, कितीही तुम्ही विनवण्या केल्या. आता जस्ट तुम्ही बघितलं की म्हणून आता आमची 20 मिनटं अगोदर तिथं बोर्डिंग टाईम दिलेला असतो 5:50 तिथं हजर राहा. तर त्याच्यानंतर जर तुम्ही आलात आणि जर त्यांनी अलाउड नाहीच केलं तर तुम्ही कितीही बोला की तुम्ही कोणी असा आतमध्ये घेणारच नाहीत. म्हणून टायमावरती या 2 तास अगोदर. आता इथे इथपर्यंत सगळी आपली प्रोसेस झाली आहे. तर आपण फ्लाईटमध्ये जाणार त्याची आपण बोर्डिंग वगैरे सगळं दाखवतो. त्याच्यानंतर उतरल्यानंतर पण काही प्रोसेस असते ना भावांनो, ती पण आपण बघूया. बॅग कशा घ्यायच्या कशा ते सगळं इंदोरमध्ये उतरल्यानंतर काय प्रोसेस आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओ पुढे समजणार आहे. आणि जेव्हा आपला प्लेन टेकऑफ होईल त्याचे सिनेमॅटिक व्हिडिओ तुम्हाला मिळतील. तर स्टे ट्यून. स्ट्रैप को सामने से बकल में डालें और एडजस्ट करें। रक्षा जैकेट को फुलाने के लिए लाल टैब्स या टैब को ऐसे खींचें और अधिक फुलाएं। इंदोरच्या एअरपोर्टला नंतर इथे बघा मित्रांनो, मस्त मस्त फोटो लावलेत. आता आपला एअरपोर्ट लँड झाल्यानंतर पुढची प्रोसेस म्हणजे तुम्हाला तिथे जसं तुम्ही बघितलं की बस येते आपल्यासाठी. जर आपला लांब असेल तिथं त्यांनी लँड केलं असेल, तिथून जर डिस्टन्स खूप जास्त असेल तर बस येते घेण्यासाठी. आणि प्लेनमध्येच तुम्हाला अनाऊन्समेंट केलं की तो कोणत्या बेल्टवरती तुमचे लगेज येणार आहे. तर जसं की इथे 2 लगेज आहेत, 1 and 2 तिथे येतात. आणि 20 ते 20 मिनटामध्ये तुमची लगेज बॅगेज तुम्हाला भेटून जाते. ठीक आहे. आणि इथून डायरेक्ट एक्झिट होतो. तर ही प्रोसेस आहे मुंबई टू इंदोर जर येण्यासाठी. आणि जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण इथपर्यंत बघितला असेल तर जास्त शेअर करा. जो कोण पण फर्स्ट फ्लाईट करत असेल आणि कसं माहीत नसेल तर हा व्हिडिओ त्याला इन्फॉर्मेटिव्ह लागेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.